टू माय न्यू ब्लॉग गाईज. पाणीचं झालंय चालू. जनावरांना भिजवून काढतो. म्हणजे कोणाचं काय नको, एक नको दोन नको. रोज रानात कष्ट हेच बाद झाले आपल्याला कष्ट. हळूहळू जाणार आता. घरी राहिलेलं खोरं आणतो. आपलं रानातलं खोरं काय चांगलं नव्हतं, त्याच्यामुळे आता घरी जाऊन हे दुसरं खोरं आणलंय. घरी जाऊन दुसरं खोरं आणलं. सोमा काय करतोय? सोमाच्यात बी ट्रॅक्टर झालं. पाणी चालू केले ना, थांबत नाही, आवरत नाही पाणी त्या खोऱ्याला. निघतंय सारखंच. आपल्याला ट्रॅक्टर आलाय, ती मध्ये केळीची गाडी आडवी, ती ट्रॅक्टर आणायला चाललोय. तर हे भिजतं इकडलं, त्याच्यामुळे म्हणलं डायरेक्ट ट्रॅक्टरला बोलवा. बरोबर शकल विषय. ट्रॅक्टर आणायला चाललोय. यो पर्सन पवन शेत खाली बाबा. घाण केळी चांगली केळी. तुम कहा के हो? महाराष्ट्रातलंच आहे. मराठीत असं विशाल, तू कुठे गेलता सकाळपासून? आता आलाय एकाच ह्याच्या लाव का? खासदार आमदार सोबत बैठक असतात, तुम्हाला काय माहिती? हा तुझ्या वय मग जरा फिरायला लागतं त्यांच्यासोबत. आलं इलेक्शन आलंय जरा. उन्हात तानाचं घरात बसत जा, टकलं केलंय गायला. गाड्यांचा अर्थ पुसायला खासदारांचं. अरे फोन करू का एका मिनिटात? कुणाला? कोणाला पण. अरे एका कंपनीत घेतलं ना. आणि कुठल्या कंपनीला फोन करतो खासदाराला? कोणत्या टायला करू फोन? पंकज ताय. कोण पंकज ताय? मुंडे. पंकजा मुंडेला वय कर. बिजी असतील ते. मग काय नव्हतं मला त्यांनी सांगितलेलं. कशाला नसते मकर का पाहतर जाके मग. जाक्या तुम्हाला नाही की, तुम्हाला फक्त दारादारण्यावर जाणार तुम्ही. आणि तू पैसे कमायला बघतो तू त्यांच्या मागे हिंडतोय. तू गाड्या पुसतो का त्यांच्या? गाड्या नाही, मला गाडीत बसू द्या. बसवत्यात तुला बोनेटवर. हेलिकॉप्टरने दौरा असतो राव. काय तर फकरू नको. कसं चालतंय पाणी? काय चलतंय पाणी? दोनची मोटर चालल्या गत. थंड सांग की विसल्या. आता पिलो आहे ना. सांगितलं का? शपथ पैसे नाहीत आज. आता माझ्याकडे होत तेवढं घे. गाईस, तर आता 5 वाजायला 10 मिनटं कमी, त्याच्यामुळे लाईट जाते आता पाण्याची. आता चाललोय घरी. झालंय थोडंफार भिजवून तिकडलं. आता उद्या रोटरायचं आहे. त्याने हे करून दिलं, सारं मोडून दिलं. ट्रॅक्टर आलता मगाशी. आता घरी चाललोय. लय थकलोय सकाळ धरणं राहणार आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. अरे इकडे की. आम्ही लहानपणी नारळाच्या बॅटीने बॅट बॉल खेळायचो. हे बघा, त्यांना 2-2 बॅटी. हे नुसतं बारकी पोरं रडावतो. राम्या बॅटी एवढा दिसते.
15,000च्या पगारावर काम करणाऱ्यांची प्रेम कहाणी नसती संख्येत. खरं खोटं? खरं. त्यांचा फक्त हप्ता असतो. गाईज तर आपला आजचा ब्लॉग इथं एंड होतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.